ऐरी विधानसभा क्षेत्रामध्ये ऐरी विधानसभा क्षेत्रामध्ये जे निवडणूक चालू आहे आणि 20 तारीखला जे मतदान होणार आहे त्या मतदानासाठी शिरवणच्या परिसरातून तहसीलातून पेंटा तलांडी जी माजी आमदार त्यांची मुलगी नीता तलांडीला आमचे महाराष्ट्राचे अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी निवडले सेवाभावासाठी, सेवा करण्यासाठी, मानव सेवा करण्यासाठी, प्रजा सेवा करण्यासाठी नीता तलांडीला युवा पिढीला निवडून बच्चू कडू नेहमी सहकार्य मी करीन शिरवणच्याला आणि विकासामध्ये मी मदत करणार असा त्यांनी आश्वासन दिले। ते शिरवणच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे। पहिल्यांदा ते शिरवणच्याला आले आणि शिरवणचा परिसर त्यांना खूप पसंत पडला आणि विकास करावा असा त्यांच्या मनात आला आणि ते एकदा मनात घेतले ते विकास करणारच असे आमचे महाराष्ट्राचे आमदार आहे। बच्चू कडूच्या आमदाराचा त्यांच्या सेवाभाव, अपंगाची सेवा हे सर्व पाहून माझेही मन पिघळून गेला। मी राष्ट्रवादीमध्ये कमीत कमी 20 वर्ष पासून काम करत आहे आणि निष्ठावानी सुद्धा होते मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी। पण यावेळी मात्र मी हे सर्व काम पाहिली। माझ्या खेडेगावमध्ये जे लोक त्रस्त आहे, गरीब आहे, मी इथे आम्ही शाळा सुद्धा काढली गरीबासाठी, मुलीसाठी, मुलासाठी, शेतकरीच्या मुलासाठी त्यांच्याकडे पैसे नाही, कापूस पिकले तर ते फीज भरणार, मिरची झाले तर फीज भरणार, नाहीतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पुस्तक सुद्धा ते घेऊ शकत नाही। हे सर्व परिस्थिती पाहून अजूनही मला वाटते की काहीतरी आपल्या गावासाठी केले पाहिजे, म्हणून मी नीताताईला साथ दिली आणि नेहमी साथ देणार आणि नीताताईला मतदान झाले पाहिजे, निवडून आले पाहिजे म्हणून मी दिवस रात्र एक करत आहे। माझ्या शब्दाला मान देऊन अनेक मतदार तयार झालेले आहे आणि वोट पडतील असा मला ठाम विश्वास आहे की नीताताई जिंकून येणार आणि आमची शिरवणच्याची मुलगी, युवा पिढी, विद्यार्थिनी माझी, आत्ताच मी कोत्तागुडमला गेली, नीताताईचे क्लासमेट मला भेटले की मी नीताताईचे आम्ही सर्व क्लासमेट आहे, आम्ही वोट देऊ, आणि मला विश्वास झाला की नीताताई जिंकणारच। म्हणून मी सर्व शिरवणच्या वासी लोकांना सांगते की एकदा नीताताईला मतदान देऊन निवडून द्या आणि बच्चू कडूचे कार्य सुद्धा तुम्ही शिरवणच्या मध्ये काय होते आपल्या जीवनामध्ये पाहून घ्या आणि प्रहार शक्ती जो जनशक्ती आहे ते आम्ही ते निर्माण करू। त्यासाठी मी माझा जी श्वास आहे पर्यंत मी काम करून मदत करणार असे मी ठाम विश्वासाने सांगत आहे। म्हणून नीताताईला मतदान करून शिरवणच्या या क्षेत्राचा थोडा विकास करावा, फायदा करावा असं मी शिरवणच्या वासी लोकांना आणि विधानसभा जे आहे त्या क्षेत्रामध्ये 5 तालुकांना मी सांगत आहे। आणि पैशासाठी विकू नका आणि मतदानाला तुम्ही वेस्ट जाऊ देऊ नका, हेच मी वारंवार सांगत आहे। थोडासा तुम्ही विचार करा, देशाला उन्नतीच्या पदावर आणा। देश आपला उन्नतीच्या पदावर आहे, विकास करताय, पण आमचे देशाचे जे खेडेगाव आहे, गोरगरीब आहे, जे मोल मजूर आहे, शेतकरी आहे, अपंग आहे, कित्येक लोक कोणत्या स्थितीमध्ये आहे तुम्ही जर निरीक्षण केले तर तुम्हाला समजणार की आपला देश काय आहे। कृषी प्रधान देश असूनही आम्ही किती मागे आहे, किती महागाई वाढलेली आहे। आज बाया भांडत आहे
की आम्ही मतदान कशाला करा, पण त्यांनाही आम्ही समजून दिले नाही, आपली लोकशाही आहे, मतदान आपला हक्क आहे, आपण लोकशाहीला टिकून ठेवले पाहिजे. या राजा महाराजा या पुंजीपती लोकांचा सर्व साम्राज्य नष्ट केले पाहिजे आणि गोरगरिबांचा फायदा केले पाहिजे, आणि ते आपलं मतदानातूनच आपण करू शकतो असं त्यांना मी समजूत घातली आहे. मला विश्वास आहे की माझ्या शब्दाला ते महत्व देणार आणि ते वोट टाकणार. नीताताई ठाम मताने जिंकून येणार. जय नीता.